त्यासाठी मेडिकल टेस्ट करून घे, मग पुढच्या स्टेप. मग पास झाल्यानंतर मग मला कॉल कर. मेडिकल टेस्ट स्पीचसाठी पास झाल्यानंतर मला कॉल करा. आम्ही पास झालेलो आहे, मला काही प्रॉब्लेम येणार नाही, मग आपण बोलू. पण मला तुला कॉल करायची गरजच पडणार नाही, कारण इतक्या डिटेल मध्ये मी यामध्ये लिहिलेलं आहे, सगळी इन्फॉर्मेशन लिहिली. कॉलेजला डायरेक्ट ऍडमिशन नाही. मी काही पोरावर अथॉरिटी बघलेली आहे, शेवटी ते करिअर सोडलेलं. तुमचं कारचे जे इंजिन असते त्याचे हॉर्स पॉवर 500-700 पर्यंत असतं. पण मर्चंट नेव्हीच्या बोटीच्या एका मेन इंजिनची किती पॉवर असते, काय अंदाज सांग मला. 5,000 नाही, 52,000 ते 60,000 हॉर्स पॉवरच्या इंजिन असतात मेन इंजिन. त्याच्यानंतर 3 जनरेटर असतात, कॉम्प्रेसर असतात, त्याने हे सगळे सिस्टम चालवण्यासाठी पंप्स असतात आणि सर्क्युलेशन साठी पंप्स असतात. 10 ते 12 प्रकारचं लिक्विड सर्क्युलेट होतं इंजिन रूम मध्ये. फ्युअल आहे, फ्युअल आहे, डिझेल आहे, वॉटर, फ्रेश वॉटर आहे, सगळे. तर ही अशी सिस्टम असते मर्चंट नेव्हीच्या इंजिन रूमची, आणि ती सगळी सांभाळण्याची जबाबदारी आपली असते, इंजिनिअरिंगची असते. तुम्ही तुमची पहिल्यांदा मानसिक तयारी पाहिजे की मी हे सगळं काम करेन माझ्या हातानं विदाउट असिस्टंट. एखादा मशिनरीचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स ही दोन्हीची जबाबदारी मरीन इंजिनिअरिंगची असते. त्यांना ते इक्विपमेंट चालवायचं पण, आणि त्याच्यामध्ये फॉल्ट आला तर फॉल्ट तो शोधायचा पण त्यानेच, तो रिपेअर पण त्यानेच करायचा, आणि परत टेस्ट पण त्यानेच करायचा, आणि त्याने ऑपरेशन पण त्याचं करायचं. ही जबाबदारी त्याची असते. म्हणजे हा एक फार मोठा फरक आहे शोअर पासून मर्चंट नेव्हीच्या जॉबमध्ये. शोअर मध्ये तुम्हाला असिस्टंट मिळू शकतात. एखादा फॉल्ट आला की कोणाला ते विचारू शकतो. पण मर्चंट नेव्हीमध्ये तसं नाही आहे. मर्चंट नेव्हीमध्ये तिथे गेल्यानंतर आतमध्ये फॉल्ट आला तर तो आपल्याला शोधायचा असतो, आपल्यालाच रिपेअर करायचा असतो. त्याच्यामुळे हे काय असतं की काटेकोर सिस्टम जी आहे ती टेस्ट करण्यासाठी एकदा एंट्रीच्या नंतर पण आपल्या एक्झाम चालू असतात, माहिती आहे का जी. एंट्रीसाठी क्लास 4 लागते, क्लास 4 नंतर क्लास 3, क्लास 3 नंतर क्लास 2, क्लास 2 नंतर क्लास 1. क्लास 1 चीफ इंजिनियर होतो. तर ह्या टेस्ट म्हणजे इथे आपण जसं जसं आपल्याला अनुभव मिळत जातो तस तसे आपण त्यामधले एक्सपर्ट होत जातो आणि मग पुढे जातो. आणि पण चीफ इंजिनियर झाला तरी त्याला बॉयलर सूट घालून काम करावं लागतं. म्हणून मी इथे जे 2 फोटो लावलेले आहेत, हा जो उजव्या बाजूचा फोटो आहे तो सेरेमोनियल आहे. काही फंक्शन कार्यक्रम असला तर तो युनिफॉर्म असतो. पण हा जो हेल्मेट आहे हे मिनिमम हा रेग्युलर ड्रेस आहे आपला तो. आणि हेल्मेट, सेफ्टी ग्लासेस, इयर प्लग्स, बॉयलर सूट, सेफ्टी शूज, हे एवढं करावंच लागतं. हा आपला नियम आहे. तर ही सगळी तयारी आपली मानसिक तयारी असेल तर आपण टिकू शकतो आणि मग लवकर पुढे जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून तू विचार करायला पाहिजेस. समजलं? ओके. आता तू बी झालेला आहेस म्हणजे तुला आता फक्त 1 वर्षाचा एक कोर्स, त्याच्यानंतर IME ची टेस्ट द्यावी लागेल तुला. माहिती आहे IME ची टेस्ट? इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची. ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि त्या एक्झाम नंतर एंट्री होते. ती द्यावी लागेल. आणि स्पॉन्सर्स शोधावा लागेल. स्पॉन्सरशिप शिवाय मर्चंट नेव्हीमध्ये एंट्री नाही. स्पॉन्सरशिप कंपन्या आहेत आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंट देतात, आणि त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप कंपनी मिळाली आपल्याला तर मग आपला सगळा मार्ग सुकर होतो. नाही तर काय होतंय हल्ली ती कॉलेजेस काढलेली आहेत लोकांनी. तुम्ही फीस भरा, 2-4 लाख, 10 लाख, 15 लाख फीस भरा, डिग्री घेऊन बाहेर पडा, जॉबचं तुमचं तुम्ही बघा. मर्चंट नेव्हीमध्ये असं चालत नाही.
कारण तुम्ही डिग्री घेऊन काम होत नाहीये पूर्ण तर तुम्हाला शिपवर जाऊन 9 महिने ते 12 महिने शिपची ट्रेनिंग, त्याला कॅडेटशिप म्हणतात, ती करावी लागते. ती केल्यानंतर मग तुम्हाला MMD मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंटची क्लास 4 ची एक्झाम देण्याचं तुम्हाला लायसन्स मिळतं. त्याच्यानंतर ती तुम्ही अपिअर करायची एक्झाम आणि ती पास झाल्यानंतर मग तुम्ही 4th इंजिनियर म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो. म्हणजे आणि स्पॉन्सरशिप कंपनी मिळाली की ते सगळं आपलं करतात. समजलं ना? ते प्री ट्रेनिंगचे कोर्सेस असतात, ते 4 कोर्सेस आहेत मिनिमम. ते कोर्सेस त्याच्यानंतर CDC ते सगळं ते कंपनी करते. बोटीवर गेल्यानंतर तुम्हाला हे पण देते, स्टायपेंड पण देते. तर पण ते स्पॉन्सरशिप मिळवणे हे खूप महत्वाचं आहे आणि ती जर मिळत नसेल तर मग मर्चंट नेव्हीचा नाम नाही करायचा. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण तुम्हाला चिटर लोक भरपूर मिळतील, समजलं ना? पण तुम्हाला तुझे जर प्रिपरेशन बरोबर असेल, मी आता तर तू ती एक्झाम क्लिअर करून तुला स्पॉन्सरशिप मिळेलच. ओके, आता 3-4 कंपन्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. मी तुला व्हॉट्सअप करून टाकतो हा नंबर ह्यावर. आणि IMET जी टेस्ट आहे ती 24 एप्रिल पर्यंत तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. मे मध्ये 24 मे 25 मेच्या आसपास त्यांची एक्झाम होईल. त्याच्यानंतर जून जुलैमध्ये रिझल्ट लागेल. हा, तर त्याला अप्लाय करायचा. आणि घरी गेल्यानंतर हे बघा, हे जे बुकलेट आहे मी तेव्हा PDF व्हॉट्सअप करतो याची. मी अतिशय मेहनतीने लिहिलेलं आहे आणि A to Z इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे, जी मी सांगू शकणार नाही तेवढी. मर्चंट नेव्ही काय आहे, मर्चंट नेव्ही काय काम करते. अच्छा, मर्चंट नेव्ही मध्ये जाण्यासाठी इंट्रोडक्शन टू द DG शिपिंग. DG शिपिंग म्हणजे डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग. हे जे DG शिपिंग आहे ते सगळं भारताचं मर्चंट नेव्हीचं कंट्रोल करतं. ही सरकारी यंत्रणा आहे, ती कंट्रोल करते सगळं. आणि यांच्या अंडरच सगळं काय होतं. तुमच्या ऍडमिशन नंतर बोटीवर जाणं येणं यांच्या अंडरच सगळं असतं. ही कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे. तर DG शिपिंगची ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती जायचं आणि प्रॉपरली याचा अभ्यास करायचा DG शिपिंगचा. हे पहिलं पाऊल. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी मर्चंट नेव्हीच्या काय असतात त्या लिहिलेल्या आहेत मी. कार्गो म्हणजे जॉब मार्केट काय आहे सध्याचं त्याविषयी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मर्चंट नेव्ही जनरल काय आहे ते लिहिलेलं आहे मी. त्याच्यानंतर हे बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकलिस्ट फॉर ऍस्पिरंट्स. ही चेकलिस्ट प्रिंट करायचं घरी गेल्यानंतर. 57 पॉइंट आहेत. त्यामध्ये 57 पॉइंट आहेत. ते टिक मारायचं. यातून जे अप्लिकेबल तुझ्यासाठी असेल त्यावर टिक मारायचं. प्रामाणिकपणे करायचं. मी बघायला येणार नाही, ते बघायला येणार नाही, तुझ्यासाठीच करायचं ते. आणि यापैकी जर 50 मुद्दे आपल्या S मध्ये येत असतील तर यू आर राईट पर्सन टू जॉईन मर्चंट नेव्ही. ठीक आहे, पण येतील असं मला वाटतं, काय हरकत नाही. त्याच्यानंतर डिपार्टमेंट. आता मर्चंट नेव्ही मध्ये डिपार्टमेंट सांगितलं ना मी, तर तुझ्यासाठी डेक डिपार्टमेंटचा काही संबंध नाहीये जास्त, पण माहिती पाहिजे. इंजिनियर्सना डेक डिपार्टमेंट काय आहे ते माहिती पाहिजे. कारण डेक डिपार्टमेंट मध्ये पण मशिनरीज असतात, डेक वरती पण मशिनरीज असतात. पंपरूम असतो, पंपरूम असतो, विंचेस असतात. तर त्याचं काम आहे आपल्यालाच करायचं असतं. तर मी तुलनात्मक अभ्यास इथे लिहिलेला आहे. डेक डिपार्टमेंट वर्सेस इंजिन डिपार्टमेंट कंपॅरिझन आहे ते बेसिकली. तुझ्याकडे साईड निवडलेली आहे त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही. पण ज्यांनी निवडलेली नाही, 12वी वाले आहेत, त्यांच्यासाठी ते आहे. डेक डिपार्टमेंट मर्चंट नेव्हीचं काय असतं त्याची माहिती इथे आहे. आणि तुझ्यासाठी डेक इंडियन डिपार्टमेंट इन मर्चंट नेव्ही हे बघायचं. पुण्याचा अभ्यास करायचा व्यवस्थितपणे.
इलेक्ट्रिक टेक्निकल डिपार्टमेंट तुला काय आता बघण्याची अशी गरज नाही आहे, पण ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आहे. पण तुम्हाला हार्डवर्क खूप करावं लागेल. म्हणजे कसं 10वी पर्यंत कसं इझी आहे ना. 10वी पर्यंत कसं आहे की तुम्ही ते पाठांतरावरती सगळ्या गोष्टी लिहू शकता. 10वीचे पेपर सगळे आहेत ते. 10वीच्या मार्क खूप पडले म्हणजे पुढे करिअर सोपं होत आहे अशातलाही तो भाग नाही. कारण इथं आपण 20% शाळेकडनं पण तुम्हाला देतोय ना, 20%. हा तेच ना. त्यापेक्षा तुम्ही आता इथून पुढे हार्डवर्क करणं, रोजचे 6 ते 8 तास व्यवस्थित अभ्यास करणं, कन्सेप्च्युअल नॉलेज महत्वाचं आहे तुम्हाला नीट आणि JEE साठी. त्यामुळे जेवढ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील सगळ्या गोष्टीतल्या, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, ते फार महत्वाचं आहे. आणि हार्डवर्क शिवाय पर्याय नाहीये आहे ना. जे रोज होणार आहे ते सगळं पुन्हा व्यवस्थित करणं, त्याची उजळणी करणं, मॅक्झिमम पेपर्स सोडवणं, सॉल्व्ह करणं, निगेटिव्ह सिस्टीम पण आहे ना तिथे. त्यामुळे हार्डवर्क शिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. एवढ्या इझिली सगळ्या गोष्टी होणार नाहीये. सगळंच होणार ना. एक करिअरवरती थांबून चालणार नाही. आपला प्लॅन बी पण त्यानंतर तयार पाहिजे. ठीक आहे, मला इथं नाही झालं तर दुसरा ऑप्शन प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही वर्कआउट झाले पाहिजे. नुसतं प्लॅन एच करत राहील तर मला सर म्हटल्याप्रमाणे 32 वर्षाचा मग काय उपयोग नाहीये. इथून तयारी करून पुढे तसा काय पॉईंट नाहीये. पण शेवटी नथिंग इज इम्पॉसिबल. कठीण पण काय नाहीये. फक्त आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. 11वी मधले 11वी 12वी तर आहेच, तो भाग सोडून देत आपण. पण आपल्याला नीटची प्रॉपर तयारी करताना CBSE तुमचा ऑलरेडी आहे एक प्लस पॉईंट, तो तुम्हाला मिळणारच नाही. कारण आपल्या बोर्डवरनं, महाराष्ट्र बोर्डकडनं जो येतो नाही नीटला, त्याला खूप त्रास तसा होतो. कारण त्याचा CBSE पॅटर्न नसतो. तुमचा ऑलरेडी तो आहे, त्यामुळे तो एक प्लस पॉईंट तुमच्याकडे आहे. त्यामुळे त्यात तुम्ही चांगलं वर्कआउट केलं. हे 2 वर्ष खूप चांगली मेहनत केली. एक्झाम तर कॉलेज घेत राहणार आहे, फॅकल्टी सगळ्या गोष्टी होणार आहेत. मॅक्झिमम स्कोअर 600च्या पेक्षा मोर मार्क्सचं टार्गेट किमान ठेवलं पाहिजे, 650 पर्यंत. तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला कुठेही चांगल्या ठिकाणी मिळू शकते. एक आर्मड फोर्स मेडिकल कॉलेज म्हणून आहे पुण्याचं, ते पण खूप छान कॉलेज आहे. तुम्हाला जॉब सह सगळं आहे त्या ठिकाणी. त्यांची पण एंट्रन्स आहे. आपल्याला UG नीट पण तिकडे जाता येतं. पूर्ण देशामधनं 130ची बॅच आहे आर्मड फोर्सला. त्यात त्याचे नीट UG पण आहे, पण त्यांची पण वेगळी एक्झाम आहे स्वतःची. ते पण मी त्या काउन्सिलिंगच्या वेळेस सांगेन. तर त्यामध्ये 25 मुलींसाठी जागा आहेत आणि 105 मुलांसाठी जागा आहे. पण एकदा तुम्हाला जर आर्मड फोर्सला मिळालं, तुमचा सगळा खर्च उचलतं. आपलं फोर्स जे आहे ते डिफेन्स सगळं उचलतं. तुम्हाला पूर्ण पुढचा 15 वर्ष बॉन्ड पण लिहून घेता येतो की तुम्ही सेवा करायची सगळी. हे एक पूर्ण सगळं रेसिडेन्शियल अगदी क्लोथ बुटापासून सगळं प्रोव्हाइड ते करतात. टोटल आपलं इंडियन आर्मी सगळं म्हणजे डिफेन्स सगळा तो भाग आहे सगळा तो. तर ते एक कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आर्मड फोर्सचं. तुम्हाला इथं फ्री ऑफ चार्जला ऍडमिशन मिळू शकेल, पण देशामधनं 105 मध्ये यावं लागेल. हा तेच. IIT क्रॅश करणं जितकं कठीण आहे, तेवढंच आर्मड फोर्स क्रॅश करणं कठीण आहे. त्यामुळे ठीक आहे. बाकी आपली मेडिकल कॉलेजेस खूप आहेत, सगळीकडे आहेत, तो काय प्रश्न नाही. मुंबईला तर गव्हर्नमेंटची भरपूर मेडिकल कॉलेज तिथं ऑलरेडी आहेत. जवळजवळ 2200 तरी जागा आपल्या गव्हर्नमेंटच्या आहेत. 3000 केल्या. रत्नागिरीत पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज केलं, सिंधुदुर्गला केलं. आता सगळे आहे ना मेडिकल कॉलेज झाले की रत्नागिरीला. आता त्यांची पहिली बॅच सुरू झाली गेल्या वर्षीपासून. सिंधुदुर्गला पण 1-2-3 वर्ष झाले सुरू होऊन. आपल्याकडे पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आले आता कॉलेज. अन्यथा आपल्याकडे MBBS फक्त डेरवण एकच कॉलेज आहे. BAMS म्हटलं तर लोटे परशुराम ते आहे. BHMS म्हटलं तर मोकलांचं दापोलीचं ते आहे. त्यामुळे ही एक ठराविक कॉलेज, आपली 4 कॉलेज मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये आहेत. आपली कॉलेज आहे ती. बाहेर मग पुण्याला वगैरे सगळे BG वगैरे चांगली कॉलेजेस पुन्हा मुंबईला इतर ठिकाणी खूप चांगले आहेत. गव्हर्नमेंट मध्ये मिळण्यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्यथा मॅनेजमेंट कोटा पैसे तेच ना, तिथे किती मागतील त्याचं काही आयडिया नाही आपल्याला. अशी 1 CR पर्यंत सुद्धा जातात असं काही नाहीये. म्हणजे अगदी 50 लाख पासून ते 1 CR पर्यंत जातात. BAMS म्हणजे 25 लाख 30 लाख पर्यंत वगैरे. BAMS चे पण त्यांचे डोनेशन, तर त्या कॉलेजचे सगळं वेगळे आहेत डोनेशन जे आहेत ते. आपल्या सगळ्यांना ते परवडण्याचं नाही विचार केला तर. एवढे टाकून पुन्हा तुम्हाला 5.5 वर्ष तो खर्च जो काय होईल तो 2.5 लाख पर ॲन्युअल फीचा. बाकी राहणं खाणं इतर वेगळं. इतका करून पुन्हा स्वतःच सेटअप करणं म्हणजे तसं मेडिकल आहे
इन्स्पिरेशन करिअर आहे, पण तुम्हाला त्यामध्ये खूप पेशन्स पाहिजेत, हार्डवर्क पाहिजेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण करिअर चांगलं आहे. मी सांगितलं ना भाऊ की 1000 पेक्षा जास्त अभ्यासक्रम त्यामध्ये आहे. अगदी मेडिकल नाही तर पॅरामेडिकल आहे, पण तुमची असेल चांगली बुद्धिमत्ता ऍप्टिट्यूड तर मेडिकलचा विचार करायला हरकत नाही ना. पॅरामेडिकल हा त्याचा बी प्लॅन झाला मेडिकलचा, त्यामुळे हे पण एक चांगलं त्यामध्ये होईल. तो उसको भी हम फाइंड आउट करेंगे. अगर हमारे वर्क में कोई गलती है तो उसको भी हम ही फाइंड आउट करेंगे, और अगर कोई क्वालिटी है अल्हम्दुलिल्लाह भी हम ही बोलेंगे. अल्हम्दुलिल्लाह भी कौन बोलेगा? दूसरे नहीं बोलेंगे, हम बोलेंगे अल्हम्दुलिल्लाह. तो मुझे ये रिजल्ट अच्छा मिला है, इसमें क्लास में मेरा बहुत अच्छा परफॉर्मेंस है. एक बार याद रखना बेटा, कभी भी अपने आप को कंपेयर है ना, उसमें क्लास में कंपेयर बच्चों से करके कभी भी अपने इमोशंस को, अपने जज्बात को मुतासिर नहीं करनी बच्चों से, स्टूडेंट से, क्योंकि सबका अलग अलग लेवल है ना. कोई मैथ्स में अच्छा है, कोई मराठी में अच्छा है, किसी के घर के मामला अलग है, किसी की कुछ प्रॉब्लम है, किसी की कुछ प्रॉब्लम है, किसी का कुछ प्लस पॉइंट है, किसी का कुछ प्लस पॉइंट है. तो सबके प्लस पॉइंट अलग है और सबके नेगेटिविटीज और माइनस पॉइंट अलग अलग है. रिजल्ट डिपेंड ऑन प्लस पॉइंट्स और माइनस पॉइंट, विच काइंड ऑफ हमारे बिहेवियर है. इन बात पे सुने थे आप लेक्चर. हमारा ना सुलूक, हमारा जो बिहेवियर है ना बेटा, आजकल बहुत रफ चल रहा है. अभी जो ये न्यू जनरेशन है ना, ये बहुत रफ चल रही है. ये मुंह से बोलती है ना, उसको चीज चाहिए. ये अम्मी को है ना, अम्मी नहीं समझ रहे हैं. अम्मी का क्या मकाम है, क्या दर्जा है, क्या अहमियत है, ये मानने को तैयार नहीं है. सॉरी टू से, हम लोग अम्मी को ना नौकरानी समझ रहे हैं, अब्बू को ना सर्विस मैन समझ रहे हैं. क्यों? हमारी खिदमत करने के लिए पैदा हुए. नो डाउट माँ बाप बच्चों की खिदमत करने के लिए तैयार हैं. मैं तो बोलता हूँ दुनिया में 2 पागल हैं, एक अम्मी एक अब्बू, जो हर तरीके से अपनी औलाद की जरूरतें, ख्वाहिशें पूरी करने की कोशिश करते हैं. कभी कभी वो झूठ भी बोल देते हैं, कभी कभी गलत तरीके से भी जरूरत पूरी करते हैं, लेकिन वो औलाद के लिए हर मुमकिन कोशिश करते हैं. औलाद की बेहतरी के लिए हर कदम उठाते हैं, हर तरीके से जरूरत. मगर उसके जवाब में हम लोग वो शुक्रगुजारी माँ बाप के साथ नहीं कर पा रहे हैं. वो बिहेवियर हमारा, वो रिस्पॉन्स हमारा उनको नहीं मिल पा रहा है जिसके वो हकदार है. हैंग से की आदत डालो. जहां आप शिकायत करते हैं, ये ऐसा हो गया, ये ऐसा हो गया, ये क्यों नहीं मिला, इसमें नमक ज्यादा हो गया, शिकायत कर रहे हैं ना. हम ऐसे ही थैंक्स की भी आदत डालें. मम्मी वाह क्या खाना बनाया, मम्मी आज तो मजा आ गई, अबू क्या आज मैं सोची थी कि आप कलिंगर लाएंगे और आज सही में कलिंगर लेके आ गए. कभी हम ऐसे बोलते हैं, कभी माँ बाप को हम ऐसे एक्साइटेड अप्रोच करके उनकी हौसला बढ़ाते हैं? नहीं बढ़ाते. ये हमारी प्रॉब्लम है. शिकायत तो करते हैं, बार बार तो शिकायत करते हैं ना, ये ऐसा हो गया, वो ऐसा हो गया, ये नहीं मिला, वो नहीं मिला. शिकायत हम कर रहे हैं. ये अल्लाह सुब्हानहू तआला का बेइंतहा करम है, जो 70 माओ से ज्यादा प्यार करता है. हम बेइंतहा शिकायत करते हैं, नमाज की पाबंदी नहीं करते हैं, बहुत सारी गलतियां करते हैं, लेकिन वो फ्री में हवा दे रहा है, फ्री में रोशनी दे रहा है, फ्री में माँ बाप दे दिया है. माँ बाप के लिए कोई अप्लाई किया था आपने? कैसे माँ बाप चाहिए? वो सारी चीजें फ्री में दी, अच्छी स्कूल दिया, अच्छा एटमॉस्फेयर दिया, ये अल्लाह है. लेकिन इंसान अल्लाह नहीं है. इंसान है, उसके भी जज्बात है, उसका भी स्टेमिना है, वो भी फील हो जाता है, बढ़ जाता है. तो हमको जरूरी है कि हम थैंक्स की भी आदत डालें. जहां शिकायत करते हैं, शिकवे कम करें. जितने शिकवे, जितनी शिकायत, जितनी कंप्लेंट कम करेंगे अपनी लाइफ से, अपने एटमॉस्फेयर से, अपने फ्रेंड्स से, अपने स्कूल से, अपने पेरेंट्स से, जितनी शिकायत हम कम करेंगे उतनी हमारी क्वालिटी इंप्रूव होगी. और जितने शुक्र, थैंक्स करने की आदत बढ़ाएंगे, हमारा सेटिस्फेक्शन लेवल उतना बढ़ेगा. क्या बता रहा हूं मैं? जितना. तो ये सारी डिटेल है इसके अंदर, है ना, कि इंजीनियरिंग में किस तरीके से हम लोगों को जाना है, बी करना है या बीटेक करना है. तो 11-12 साइंस विद मैथमेटिक्स होना चाहिए. मैथ्स, फिर उसके बाद जो IIT में अगर जाना है तो आपको जो वो JEE अपीयर करना है, और NIT वगैरह के लिए भी JEE. इंडिया के अंदर NIT भी बहुत इंपॉर्टेंट है. लोग बहुत NIT की बात नहीं करते, लेकिन NITs भी बहुत इंपॉर्टेंट है.
और एनआईटी में भी अच्छा स्कोप है। तो नई आईआईटी में हो रहा है एडमिशन, तो एनआईटी इसके लिए तैयार है। इसके अलावा ये भी महाराष्ट्र में भी बहुत सारे इंस्टीट्यूट ऐसे हैं जो इंजीनियरिंग के, जैसे फॉर एग्जांपल बॉम्बे में केजे सोमाया है, बहुत अच्छा इंस्टीट्यूट, बहुत अच्छा इंस्टीट्यूट। राजस्थान में बिट्स प्लानी वगैरह है, उनके अपने एंट्रेंस एग्जाम होते हैं, उसके अंदर आप जा सकते हैं बिरला के उसमें। और भी है, दिल्ली वगैरह के अंदर भी है, बेंगलोर में भी। डोनेशन तो नहीं रहता, लेकिन फीस तो हाई रहती है, उसकी फीस वगैरह रहती है, लेकिन वो फीस को कवर अप आप कर सकते हैं इसके अंदर। मैं इसीलिए हर किसी को स्कॉलरशिप भी बताता हूँ, क्योंकि हायर एजुकेशन में आमतौर पर स्कॉलरशिप जो है अच्छी खासी मिलती है, तो स्कॉलरशिप तो आप जो वो यूज अभी कर सकते हैं। एनआईटी का जो बोले ना, अभी आईआईटी में तो पूरा इंडिया, एनआईटी का क्या है? एनआईटी भी पूरा ऑल ओवर इंडिया, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी जो है इंडिया में टोटल 32 एनआईटीज है, 32 एनआईटी। इवन महाराष्ट्र में 4 है, पूना में, मुंबई में, औरंगाबाद में और नागपुर में, अच्छा, 4 जगहों पर एनआईटी। उसका एग्जाम कभी रहता है कैसा? उसमें एडमिशन जो होता है वो इसके बेस पर होता है, आईआईटी की बेस पर, जेडबलई की बेस अच्छा, जेईई का एग्जाम, पर, जेडबलई मेंस की बेस पर होता है। उसके लिए एडवांस की जरूरत जो है वो आईआईटी के लिए जरूरी है। मतलब जेईई आप मेन क्लियर अच्छे किए, अगर आपका मेंस क्लियर हो गया तो आप जो है वो एनआईटी के लिए एलिजिबल हो गए, और जितने भी नॉन आईआईटीज जी, कॉलेजेस हैं, जो नॉर्मल इंजीनियरिंग कॉलेज, सब में उसके लिए आपको फिर कोई एग्जाम देने की जरूरत नहीं। और ये आपने महाराष्ट्र में कितने बोले? महाराष्ट्र में 4 एनआईटी है, पूरे इंडिया में 32 एनआईटी है। तो इतना एडमिशन भी मिलना चाहिए ना। हाँ, उसमें लिमिटेड ही रहती है, सीट लिमिटेड रहती है। हर एक में मेरे ख्याल से शायद 160 एक फील्ड में रहती है, थोड़ा सा उसको वर्कआउट करेंगे तो आपको मिल जाएगा एनआईटी की वेबसाइट पर। लेकिन ये कि कोशिश करना चाहिए, अच्छा है अगर आपका पढ़ने में है जहन अच्छा और उसमें यानी ये फोकस्ड है, अभी 9th में, और आपका बच्चा अगर फोकस्ड है उसके ऊपर, तो काम करना चाहिए उसको, ऐसा कोई बड़ी बात एआई के बारे में क्या कुछ क्या कॉलेजेस ऐसा एआई इंजीनियरिंग ऐसा कुछ नहीं है? देखिए, इंजीनियरिंग के कॉलेजेस का एक सबसे बड़ा इशू जो है ना, एक बात ध्यान रखें, इंजीनियरिंग में एडमिशन मिलना मुश्किल नहीं है। फॉर एग्जांपल अगर आपका जो हो 14, 20, 18, 23 परसेंटाइल भी है तो आपको एडमिशन मिल जाएगा, लेकिन आपको एडमिशन मिलेगा कहाँ ये भी डिपेंड करता है ना। अभी आपको जो है वो गांव खेड़े के किसी ऐसे कॉलेज में मिल गया जो किसी मिनिस्टर ने बनाया, लेकिन उसका कोई वहाँ पे ना इंफ्रास्ट्रक्चर है ना फैकल्टी है, तो आपका बच्चा इंजीनियर से अच्छा तो फिर 10वीं 12वीं किया, तो सबसे बड़ा प्रॉब्लम ये आ रहा है। तो इंजीनियरिंग के अंदर अपने को हमेशा इंस्टीट्यूट अच्छा चाहिए, आपको कॉलेज अच्छा मिलना चाहिए। अगर अच्छा कॉलेज आपको मिलता है तो डेफिनेटली आपका बच्चा अच्छा होगा। इसके लिए कॉलेज के लिए क्या करना पड़ेगा? मेहनत करना, कि आपका जो परसेंटाइल अच्छा हो, आईआईटी का परसेंटाइल अच्छा हो, सॉरी जेडबलई का परसेंटाइल अच्छा हो, एमएससीटी में अच्छा स्कोर आए, एआई जो बोले आर्टिफिशियल उसका वो ये उसकी स्पेसिफिक ऐसे इंजीनियरिंग नहीं है, एक्चुअली वो कंप्यूटर से रिलेटेड, बस। वो कंप्यूटर से रिलेटेड टेक्नोलॉजी है। लेकिन अब चूंकि एआई का इस्तेमाल हर जगह हो, मतलब एआई जो है वो हर जगह, हर फील्ड में है, चाहे फार्मेसी हो, चाहे बिजनेस हो, चाहे दूसरे इंश्योरेंस हो, बैंकिंग हो, हर जगह है। तो एआई अभी बूमिंग है और अभी है, आगे और भी स्कोप है। अगले 10-12 साल में जो है वो अभी कंप्यूटर की फील्ड ऐसा में हो अच्छा जाएगा स्कोप है। कि एआई आने के बाद हम सब नौकरियां मैंने कुछ देखिए, कुछ चीजें ऐसी होती है, जैसे फॉर एग्जांपल जैसे पहले किसान तो हल चलाने के लिए हाथ से हल चलाता था ना, बाद में ट्रैक्टर आया तो इसका मतलब कम हो गया ना, बैल की भी जरूरत अब कम पड़ गई, लेकिन ट्रैक्टर से काम तो ज्यादा हो रहा है, तो लोगों ने ट्रैक्टर चलाना सीख लिया, फिर ट्रैक्टर से ट्रैक्टर बनने वाली कंपनीज आ गई, फिर उसको उसके पार्ट्स वाले लोग आ गए। तो जैसे जैसे होगा तो कुछ नई चीजें बढ़ती जाएंगी ना, तो नई चीज आएगी तो नई चीज बढ़ेगी, नया एम्प्लॉयमेंट भी आएगा। फर्क तो थोड़ा बहुत पड़ता है, लेकिन ठीक है, वक्त के साथ आगे बढ़ना तो जरूरी है। और कैसा कि अपन बोल के अगर रुक गए तो ऐसे थोड़ी दुनिया रुक जाएगी, नहीं। अपने सोचने से तो दुनिया रुकने वाली नहीं, कुछ ना कुछ दुनिया आगे आएगा, बढ़ेगी, आएगा। तो अपने को दुनिया के साथ चलना पड़ेगा, कदम से कदम मिला के। तो चीजें हैं इम्पोर्टेंट, ठीक है। मेरा नाम मोमिन फहीम अहमद अब्दुल बारी है, मेरा ताल्लुक जो है भिवंडी से है। मेरा नाम फहीम अहमद अब्दुल बारी मोमिन है, मेरा ताल्लुक भिवंडी से है। मैं एक करियर काउंसलर हूँ, और अगर आपको कांटेक्ट करना है तो आप इस नंबर पे कांटेक्ट कर सकते हैं, 9970809093। थैंक यू। सर, मला इयत्ता 12वी नंतर स्पर्धा
परीक्षेकडे जायचं. ठीक आहे. आता स्पर्धा परीक्षा बघितलास तर तुला दोन प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात. एक महाराष्ट्र लेवलला आपण एमपीएससी सारख्या परीक्षा असतात आणि स्टेट लेवलला यूपीएससी सारख्या परीक्षा असतात. तर तुला एमपीएससी द्यायची आहे की यूपीएससी? UPSC. आता यूपीएससी मध्ये पाहिलंस तर त्याच्यामध्ये प्रिलिम 3 टप्पे असतात, त्यानंतर मेन परीक्षा आणि नंतर ओव्हरऑल, अशा पद्धतीने 3 टप्प्यात परीक्षा होईल. त्यासाठी तुला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. आता तुझं 12th झालं की त्यानंतर तू बीएससी कोणत्याही शाखेतून कर, किंवा तुला वाटलं बीएससी ऍग्री, तर बीएससी ऍग्रीतून प्रशासनात जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बीएससी ऍग्री सुद्धा बेस्ट पर्याय राहू शकतं. किंवा कोणतंही ग्रॅज्युएशन, तुला कोणत्याही प्रकारचे ग्रॅज्युएशन मधून करू शकतेस. ते केल्यानंतर तुला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये जनरल स्टडीज त्याच्यामध्ये आपले जे टेक्स्ट बुक्स आहेत ना, त्या टेक्स्ट बुकचं चांगलं वाचन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयांचा अभ्यास व्यवस्थितरित्या केला पाहिजे. त्यानंतर एक पेपर आपल्याला येतं लँग्वेजचा. लँग्वेजमध्ये तुला मराठी आणि इंग्रजी ह्या भाषांचा अभ्यास, त्याचं व्याकरण तुला चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. सेकंडली गणित असतं. आता बेसिक गणित तुझं झालेलं आहे, त्याच्यामुळं गणिताच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या जर क्लिअर झालेल्या असतील तर गणितचा पण पेपर तुला चांगला जाईल. त्याच पद्धतीने आपल्याला करंट अफेअर्स ज्या वर्षी परीक्षा देतेस ना, त्या वर्षाचं 1 वर्षाचं करंट अफेअर्स तुला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर लोकसत्तासारखे पेपर आपण वाचले पाहिजे कमीत कमी. त्याच पद्धतीने आपण न्यूज चॅनल, प्रॉपर न्यूज चॅनलच्या द्वारे सुद्धा आपण ही माहिती घेऊ शकतो आणि त्याची सत्यता तपासली सुद्धा पाहिजे. ते जर झालं तर निश्चितपणाने जनरल स्टडीज, त्याच पद्धतीने रिझनिंगचे काही प्रॉब्लेम्स असतात, त्याच पद्धतीने आपल्याला चालू घडामोडी, अशा पद्धतीने ती परीक्षा असते. आणि त्याच्या 3 टप्प्यातून तू जर गेलीस तर तू यूपीएससी किंवा एमपीएससी सारख्या परीक्षा, दोन्हीचा पॅटर्न सेम असतो. फक्त त्याला चालणी परीक्षेला म्हणजे आपण प्रिलिम म्हणतो, तिला चालणी परीक्षा म्हणतात. त्या परीक्षेला पास होणं फार म्हणजे चॅलेंजिंग आहे. परंतु ते जर एकदा टप्पा पार केला की मुख्य परीक्षा तेवढीच आपल्याला काही टफ राहत नाही. आणि आपण रेग्युलर अभ्यास केला, रोजचा तुला एक 4-5 तास तरी कमीत कमी त्यासाठी द्यावे लागतील. आणि कन्सिस्टन्सी आपण ज्याला म्हणतो, सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. रोज ज्या घडामोडी येतात त्याच पद्धतीने स्वतः नोट्स काढणे. ऑनलाईन आता भरपूर उपलब्ध आहे, पण ते उपलब्ध असताना सुद्धा स्वतः नोट्स काढण्याची जर सवय लावली तर निश्चितपणाने तुला हा तुझा प्रवास सोपा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण स्पर्धा परीक्षेत येतो, त्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक भान असणं गरजेचं आहे की मला त्या ठिकाणी का करिअर करायचं आहे. तर त्या ठिकाणी तुझा उद्देश सुद्धा तुझ्या लक्षात असायला पाहिजे की मी तिकडे जाते म्हणजे कशासाठी जाते. आणि नाहीतर मग काय होतं की आधी इंटरेस्ट असतो की आपल्याला फार मोठं पद मिळेल, सन्मान मिळेल, पण प्रत्यक्षात काम करायची वेळ आल्यावर मुलांचं भ्रमनिराश होतो. तर तसं सुद्धा चालणार नाही. सेकंड थिंग म्हणजे आता काही जॉब्स आहेत की त्या ठिकाणी बदल्या होत नाही, परंतु आताच आपण 2 दिवसापूर्वीची बातमी पाहिली तर त्याच्या ठिकाणी आयएस ऑफिसरच्या बदल्या आल्या. साधारणतः 2-4 वर्षांनी त्यांच्या बदल्या होतात. अशा वेळेला आपल्याला सगळं आपला कुटुंबीला घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं. ही पण एक मानसिकता असायला लागेल की मला गर्दी झाली तर कुठे वेगळी. सेकंड थिंग म्हणजे तू महाराष्ट्रातली आहेस याचा अर्थ तुला महाराष्ट्रातच पोस्टिंग मिळेल याची गॅरंटी नसते. तर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्याची तयारी जर आपली असेल तरच आपण त्या ठिकाणी टिकू शकतो. ठीक आहे. आणि तुझा अभ्यास कसा आहे त्याच्यावर तुझं मिळणारं यश आहे. काही मुलांना पहिल्या वर्षात सुद्धा यश मिळतंय, काही मुलं 10 वर्ष सुद्धा अभ्यास करत असतात. तर तसं आपली बौद्धिक क्षमता, आपले प्रयत्न यांच्यामध्ये ठेवलेलं तू सातत्य, तर हे जर असेल तर निश्चितपणाने तू एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षा पास करू शकतोस. समजलं. माझी स्पीच थेरपिस्टची मेडिकल वयाच्या मनाने ती कमी लागतो. मला 100 शब्द दिले जायचे, किती 100 शब्द, आणि 100 पैकी 98 शब्द माझं बरोबर आलं तर मी पास झालेलं आहे. मी तो शब्द सांगेल, मी तो स्पीच घ्यायचे आणि त्याच्यावरती जजमेंट घेईल, तुला समजते की नाही, त्यांना समजते की नाही माझा बोल. तर 100 शब्दापैकी 98 शब्द जर मी बरोबर बोललो तरच मी पास. आणि हे माझं टेस्ट व्हायचे एव्हरी इयर, म्हणजे 50 नंतर, त्याच्या अगोदर नाही, 50 नंतर हे टेस्ट माझे व्हायचे. आता तुझं सुरुवातीपासून जर इश्यू असेल तर मग पुढे त्या करिअरचा विचार करणं अक्कलमंदी नाही माझा. समजला. त्याला म्हणून पहिल्याने मेडिकल करून घ्या,
त्याच्यानंतर मग IME तो सीट दिलेलीच आहे, ती पुढचा नंतर करता येईल सगळा. समजला? स्पॉन्सरशिप कंपन्या, त्या कंपन्या स्पॉन्सरशिप थ्रूच आपल्याला मर्चंट नेव्हीला जायचं आहे, दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये जायचं नाही. ऐशी कॉलेजेस मोफत जे फीस घेतात आणि तुम्हाला कोर्स करून 3 वर्षाचं 4 वर्षाचं करून सोडून देतात. हा, नंतर जॉब शोधायचं तुम्हाला नाही मिळत, जॉब मिळत ट्रस्टेड नाही. कॉलेज काय तुम्हाला वाटतंय हा? ट्रस्टेड कॉलेज ऐसा ट्रस्टेड कॉलेजने यातलं नावं लिखलेली आहे. की त्याच्यातलं आपण जाऊ शकतो. हा, यातलं मी सगळी नावं लिखलेली आहेत. BJ अप्रूव्ह ट्रस्टेड कॉलेजेस यातली मी नावं लिखलेली आहेत. आणि स्पॉन्सरशिप ही मिळणं खूप जरुरी आहे. स्पॉन्सरशिप जर नाही मिळली तर तुम्ही कोर्स करून काही फायदा नाही त्याचा. नॉटिकल वाल्यांचा सगळ्यांना 100% लोकांना, GP पासून सगळ्यांना, अगदी सगळ्यांना स्पॉन्सरशिप मिळल्याशिवाय तुम्हाला मर्चंट एंट्री करणं सही नाही. स्पॉन्सरशिप मिळली की ती कंपनी आपल्याला आपली ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर, BSc नॉटिकल 3 वर्षाचा पुरा झाल्यानंतर ती कंपनी आपल्याला त्यांच्या शिपवर कॅडेट म्हणून पाठवल. तर 9 ते 12 महिन्याची कॅडेटशिप केल्यानंतर मग आपल्याला हे सेकंड ऑफिसरच्या एक्झामचा आपल्याला हे मिळेल. हा, ती एक्झाम दिल्यानंतर मग आपल्याला थर्ड ऑफिसरचा जॉब मिळेल. अशी ती पद्धत आहे. आता ही कॅडेट काही कंपन्या, स्पेशली चेन्नईमध्ये ते कॉलेजेस असे आहेत ते तुम्हाला करून देतात, फीस घेतात, 2-2, 4-4 लोक ते करून देतात. पण स्पॉन्सरशिप नसल्यामुळे त्यांच्याजवळ ते जहाजावर पाठवत नाही. जहाजावर जर पाठवत नाही तर तुमच्या त्या डिग्रीला उपयोग नाही. म्हणून स्पॉन्सरशिप कंपनी बोलले आहात आणि स्पॉन्सरशिप कंपनीने आपल्याला दिलं की आपण जहाजावर मग आपलं जॉब सिक्युअर होतं. ही बात केलं आणि मी ह्यातला इन डिटेल लिखलेला आहे. स्पॉन्सरशिप कशी मिळवायची, त्याच्यावर टेस्ट कसे होतात, सगळं इन डिटेल लिखलेलं आहे. ते देता ना, मी व्हॉट्सअप करते ना तुला. अच्छा, की कॉपी व्हॉट्सअप. अख्खी कॉपी व्हॉट्सअप करते. जर बोलला पण मी आत्ता पण देतो, म्हणून तो तुमचा मोबाईल नंबर देतो. हा, मी तर तुम्ही व्हॉट्सअप करतो. पण त्याच्या ही सगळ्या करायच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही ही BJ अप्रूव्ह डॉक्टर्स कडे जा मुंबईला कुठल्या तरी, आणि त्याच्या थ्रू मेडिकल करून घे पहिलं. बाकी सगळ्या तुला बरोबर जरी असला तरी स्पीचचा मला प्रॉब्लेम समजला. जरा तुम्ही त्याशी काही कम्युनिकेट करा, काय मागून करा. कारण ऐसं मला आता सुरुवातीलाच पहिल्यांदा वाटला आणि मी काय सांगला की तू बोल, माझ्यापेक्षा तू बोल. बरं बोल ना तू. विचार तुला काय. अच्छा, शिपिंगला जायचं बरं. कारण शिपिंगला जायचं, व्हॉट यू नो अबाउट शिपिंग? Merchant Navy means Merchant Navy is about now current condition is about war. Iran and America is in war. Merchant Navy is very crucial part of the trade in each country, every country. Now that Strait of Hormuz is blocked, Iran has blocked that. Now world economy is collapsing. And now we can understand the importance of Merchant Navy. Okay. What does Merchant Navy do? The transport of goods, oil, crude oil. Can you imagine how much cargo it transports? That's 90% of the world cargo, 90%, oil, gas and all other cargo is transported by merchant ships. There are many types of merchant navy ships, okay? How many departments are there in merchant ships? first deck, then engine side, then steward, Catering. catering. Okay. आम्हाला तू ही जी लावलास ना, प्रेसेस. हा, त्याच्यामुळे पण तो फरक पडत असेल बहुतेक. तेव्हा तू मेडिकल टेस्टला जाशील ना तेव्हा तू काढून जा. हा, तेव्हा तू काढून जा म्हणजे तुला ते प्रॉपर टेस्ट होत तुझे बोलण्याची प्रॉपर टेस्ट होत. पण मर्चंट नेव्ही मध्ये बोलणं बहुत जरुरी आहे. कारण आपले जे ऑर्डर्स असतात ते क्लिअर, एकदम क्लिअर असले पाहिजेत. समोरच्या व्यक्तीला कन्फ्युजन नसला पाहिजे की आपल्याला काय काम करायचं आहे ते.
बरोबर ना? तर प्रत्येकाला त्याच्या हाताने काम करायचं असतं. जरी कॅप्टन राहिलो त्याच्या हाताने काम करतं, टिफिन वेळ त्याच्या हाताने काम करतं. म्हणून ह्यो जो ड्रेस आहे तो सेरिमोनियल ड्रेस आहे. हा, शादी बिदीत घालतो पैसाची. आणि ही आहे ती रेग्युलर आहे, सुरुवापासून शांत समजला. दोघांची रिस्पेक्ट आहे. आपल्या इकडे नसेल तू तिकडे आहे, समजला. तर आपल्याला सगळ्यांना हाताने काम करायचं असतं आणि सगळ्यांची इंडिव्हिज्युअल जबाबदारी असते. एमर्जन्सी मध्ये ऑर्डर्स मिळतात, ते ऑर्डर्स क्लिअर असले पाहिजेत. सांगणं पण क्लिअर असलं पाहिजे, ऐकणं पण क्लिअर असलं पाहिजे आणि बोलणं पण क्लिअर असलं पाहिजे. कारण ह्याचं काय बोला नो टाइम, त्याच्यामध्ये काहीतरी डिसिजन घेऊन जात, समजला. त्याच्यानंतर दुसरी बाब अशी खाया पियाचं नखरं चालत नाही मटकनमध्ये. ते पण खायची मुलाची खायचा अल्लाच्या गरमशी पोट भरायचं असतं. 8 ते 12 तास रेग्युलर रोज काम असतं. समजला, रोज रेग्युलर काम असतं. 24 तासाची जबाबदारी आहे. आणि रिस्क फॅक्टर किती आहे? रिस्क फॅक्टर भरपूर आहे, भरपूर रिस्क फॅक्टर आहे. रिस्क फॅक्टरचा विचार केले हो तर मर्चंट जायचा नाही. मी करताय, हा. तू बोलताय मी नाही करत आहे. आम्ही आपला पैसा तुम्ही मग काय करणार, त्याला प्रेशर येणार ना. आम्ही तेच बोलतोय. काय बोलतो आपला टेबल जॉब कर काहीतरी. तुम्ही प्रेशर येणार ना त्याला. म्हणून रिस्क म्हणून ते तिकड खूप महत्वाचं आहे. तुम्ही प्रेशर आले की त्याला तिकडे डिस्टर्ब राहिलं, मग तो त्याला कामात लक्ष लागणार नाही, मग त्याची प्रोग्रेस होणार नाही. मग ही जर बीएससी नॉटिकल करून थोडे दिवस जॉब केलं शिकवर की मग ऑफशोर जॉब करू शकतात का? ऑफशोर जॉब येतात, करू शकतात. मी तो पण पर्याय तुम्हाला सांगलोय. पण त्याच्यासाठी 10 वर्षात तुम्हाला शिकवर काम करावंच लागतं. तुम्हाला चीफ ऑफिसरच्या पोझिशन पर्यंत जावंच लागतं. त्याच्यानंतर सुद्धा पर्याय आहे, त्याच्या अगोदर मग कमी पर्याय. हा, इंडिव्हिज्युअल्स ना आहेत, नेव्हिगेशन साईडला नाही. तेव्हा ही जी शेवटची तो शोधचा पर्याय आहे, तो सगळं शोधचा पर्याय आहे. आमच्या खानदानात कोणच आजपर्यंत गेलाय नाही, कोणच नाही आमच्या खानदानात. ह्यानीच ती चूज केला नाही, त्याला जायचं असेल आपण मी आणि त्याच्या पप्पानी त्याला सपोर्ट केल्यावर की जा. आम्ही नॉलेज युट्यूबशीच गॅदर करतो सगळी, जी काही आतापर्यंत करतो. तर त्यातल्या त्यात आम्हाला समजलंय की तोलानी कॉलेज आहे की बेस आहे. तोलानी बेस कॉलेज आहे त्याच्यासाठी. पण तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळत असेल तरच टोनरीला जावा. पण ती मिळेल का ऍडमिशन घेतल्याच्या नंतर? नाही, ते ऍडमिशन घेताना तुम्हाला स्पॉन्सरशिप देत असतील तरच. त्यांनी आयसा म्हणजे आता कॉलवर बात केली होती. त्यांनी बोलले की सेकंड इयरला याल ना तेव्हा येतात कंपनी, तेव्हा स्पॉन्सरशिप प्लेसमेंट पक्का आहे असं बोलतो. नाही, आता मिसगाईड करतात मला सगळं. तीच तुमची माहिती हवी. आता ते मिसगाईड करतात. म्हणून बोलतात तुम्हाला स्पॉन्सरशिप कंपनीच्या थ्रू जायचा. डायरेक्ट तुम्ही खटका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ नको. स्पॉन्सरशिप कंपनी थ्रू जायचा. त्यांची ऍड आता ऍड सांगला ना, ऍड त्यांच्या थ्रू जायचा स्पॉन्सरशिप. मग तो कॉलेजमध्ये पाठवतात. अँग्लोस्टर नाही, ती पण स्पॉन्सरशिप कंपनी आहे, ती बेस्ट कंपनी आहे. बीएससी नॉटिकल हो, सगळं करतो ती. सगळे प्रोसेस ते मर्चंट नेव्हीचं करतो. आणि त्यांच्यावर 750 शिकतात. वर्षाला 100 कॅरेटची लोक चूज करतात स्पॉन्सरशिपची. 100 कॅरेट, एक कॅरेट 100 आणि इंडियन कॅरेट 100 चूज करतात, सिलेक्ट करतात. पण त्यांच्या एंट्रन्स एक्झामात जो तुम्हाला पास करायला मात्र तोलानीची पण एंट्रन्स हो, ते असू दे. पण ही मला पटत नाही. सॅट मग तर एक ट्रिक करतात, तुला सांगताय. तोलानीवाला पण एक ट्रिक करतात. तुला बोलतील सेकंड इयर पासून स्पॉन्सरशिप देतील. मग काय बोलतील माहितीये, मला एखाद्या सब्जेक्ट मध्ये मार्क कमी देतील. मग तुला नंबर खालची येलो, मग तुम्हाला हाता मार्क कमी आहात, मग तुमच्यापेक्षा जास्त मार्क बोलतोय त्याला स्पॉन्सरशिप कमी दिलं. आता तुम्हाला अडकवतात. तुमच्या हिसाबची कॉलेज बेस्ट कॉलेज मी तुम्हाला काय सांगला, स्पॉन्सरशिप नाही. डायरेक्ट कॉलेजला ऍडमिशन घेऊ नको. स्पॉन्सरशिप जर नाही मिळली तर अडकून जावाल. प्रोसेस काय प्रोसेस हीच सांगली ना तुम्हाला मी. समजलं तुला काय ते?
त्यांनी बोलले त्यातला मी तुला पुरा डिटेल मध्ये लिखलाय की स्पॉन्सरशिप कशी मिळवायची, स्पॉन्सरशिप कोण कोण देतोय, त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जावा, वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या, त्यांचे डेट्स काय आहेत ते माहिती घ्या, बरोबर, आणि मग तुम्ही त्याच्या ऍडमिशन. स्पॉन्सरशिप दिली आपल्याला त्या कॉलेजची, ती ते आपल्याला कॉलेज पण आपल्याला पाठवतील, आपली फीस पण पार्शली भरतील, शिपवर पण पाठवतील, शिपवर गेल्यानंतर तुम्हाला स्टायपेंड पण देतील. हे सगळं बरोबर होतं. स्टार्टिंग पासून ते ती कंपनी जिम्मेदारी घेतं, पण त्यांच्या लेवलला आपण गेला पाहिजे ना, आपली त्यांचे इंटरेस्ट असतात ते सगळं पुरे केले पाहिजेत. समजला? माहितीच नाही. तुम्ही ही पुस्तक ही जी आहे बुकलेट मी मग अनुभवाने लिहिलेलं आहे, A to Z वाच, तुला सगळं क्लिअर होत जाईल. तुम्ही मला ऐसा नाही मी तुम्हाला सांगशील. नाही सांची तुम्ही Xerox काढा. सांची तुम्ही देऊच नाही शकत. मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो ना, आत्ता करता ना व्हॉट्सअप. मग तुम्ही व्हॉट्सअप केल्यानंतर ते प्रिंट घ्या त्याचे करून, त्यांनी प्रिंट घ्या करून 120 पेजेस असतं, त्याची प्रिंट करून घ्या आणि वाचा, त्याचा अभ्यास करा, तुझे सगळे डाऊट क्लिअर होते. पण त्याच्या अगोदर माझं सजेशन असं आहे, ही बेस कार आणि मेडिकल टेस्ट करून घे स्पीच साठी मेडिकल टेस्ट करून घे, मग पुढचं स्टेप. मग पास झाल्यानंतर मग मला कॉल कर, मेडिकल टेस्ट स्पीच साठी पास झाल्यानंतर मला कॉल करा, आणि पास झालेलो आहे, मला काही प्रॉब्लेम येणार नाही, मग आपण बोलू. पण मला तुला कॉल करायची गरजच पडणार नाही, कारण इतक्या डिटेल मध्ये मी यामध्ये लिहिलेलं आहे, सगळी इन्फॉर्मेशन कॉलेजला डायरेक्ट ऍडमिशन नाही. मी काही पोरावर अथॉरिटी बघलेली आहे, शेवटी ती करिअर सोडलेलं